थालीपीठ हा एक असा पदार्थ आहे जो आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो, डब्यात देऊ शकतो किंवा अगदी जेवणात बनवला तरी पोटभरीचा होतो. अनेक प्रकार आपण या थालीपीठाचे बनवत असतो. सगळेच थालीपीठं खायला एकदम मस्त खमंग लागतात. तर आज आपण मुगाच्या डाळीचं थालीपीठ बनवतोय. तर हे मुगाचं थालीपीठ करण्यासाठी आधी एक पटकन वाटण तयार करून घेऊया. 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून थोडंसं जाडसर हे वाटून घ्यायचं आहे. आता यामध्ये मुगाची डाळ घालायची आहे. तर मी अर्धा कप मुगाची डाळ 4 ते 5 तास भिजवून घेतली आहे. डाळ थोडी जास्त वेळ भिजवून घेतली म्हणजे थालीपीठं एकदम मस्त तयार होतात. यातली 1 मोठा चमचा डाळ आपण बाजूला ठेवूया, ती आपल्याला नंतर वरून घालायची आहे. तर गरजेपुरतं पाणी घालून मी डाळ मिक्सरमधून वाटून घेतली आहे. आता एका भांड्यात काढून घेऊया. तर डाळ आपल्याला चांगली बारीकच वाटून घ्यायची आहे. एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातला आहे. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. पाव चमचा हिंग, अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालूया. ओवा हातावर चोळून घातला म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. तर तिखट कमी खात असाल तर नाही घातलं तरी चालेल. चवीनुसार मीठ घालायचे. 1 मोठा चमचा धणे जिरे पूड, 1 मोठा चमचा तीळ घातलेत. हे सगळं आता चमच्याने मिक्स करून घेऊया. तर हे असं मिश्रण सुद्धा भाकरीसोबत खायला खूप भारी लागतं. वरून थोडंसं शेंगदाण्याचं तेल घालायचं आणि मग खायचं. अर्धा कप मी आता गव्हाचं पीठ घातलं आहे आणि 1 कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे. आणि ही जी डाळ आपण बाजूला काढून ठेवली होती ती घालूया. ज्वारीचं पीठ जास्त असलं म्हणजे थालीपीठं छान खायला खुसखुशीत लागतात. आता यामध्ये 2 चमचे मी तेल घातलं आहे. तर आपला पोह्याचा चमचा असतो ते 2 छोटे चमचे घातले. पुन्हा सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर जसं लागेल तसं पाणी घालूया, कारण मुगाच्या डाळीमध्ये सुद्धा पाणी घातलेलं आहे. पीठ फार घट्ट भिजवायचं नाही. थालीपीठासाठी नेहमी थोडंसं सैल पीठ भिजवायचं म्हणजे थालीपीठं गच्च होत नाहीत, खायला मस्त खुसखुशीत लागतात. तर आता इथे पीठ भिजून झालेलं आहे. अगदी थोडंसं मी हाताला तेल लावून घेतलं आहे म्हणजे या पिठाचा चिकटपणा कमी होतो. तर असा मस्त नरम गोळा तयार झाला आहे. लगेच थालीपीठं थापून घ्यायची आहेत. पोळपाटावर मी एक ओला केलेला सुती कपडा घातला आहे. त्यावर हा गोळा ठेवूया. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर असं मध्यम आकाराचं मी थालीपीठ इथे थापून घेतलेलं आहे. मध्ये याला छिद्र करून घ्यायची आहेत म्हणजे थालीपीठ आतपर्यंत छान शिजतं. आणखी एक बनवून घेऊया. तुम्ही अगदी छोटी छोटी थालीपीठंसुद्धा बनवू शकता. तर नाश्त्यासाठी बनवायची असेल तर मी अगदी छोटी छोटी बनवते आणि जेव्हा जेवणात बनवायचं असतं तेव्हा मात्र मोठं थालीपीठ बनवत असते. तर हे पहिलेपेक्षा मी थोडंसं छोटं थापून घेतलं आहे. याला पण छिद्र करून घ्यायचं आहे आणि आता लगेच तव्यावर घालूया. तव्यावर आधी 2 चमचे तेल घालायचं आणि मग हलक्या हाताने हा कपडा उचलून उलटा करायचा आणि वरून हा कपडा ओढून घ्यायचा. आता गॅसची फ्लेम मीडियमवर करायची आणि झाकण ठेवून हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. आता 3 ते 4 मिनिट झाली आहेत. तर झाकण काढूया आणि हे थालीपीठ उलटून घ्यायचं आहे. तर मस्त असं खरपूस भाजल्या गेलं आहे. दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने छान भाजून झालं की मग काढून घ्यायचं आहे. दुसरं थालीपीठ पण अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. तर घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियमवर करायची आणि झाकण ठेवायचं. 2 ते 3 मिनटानंतर झाकण काढून थालीपीठ उलटून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने खरपूस व्यवस्थित भाजून झालं की मग काढून घ्यायचं. तर अशी गरमागरम मुगाची थालीपीठं खायला खूप अप्रतिम लागतात. अवश्य बनवून पहा.
शेंगदाण्याच्या चटणीसोबत, लोणच्यासोबत किंवा नुसत्या दह्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर केल्यानंतर कशी वाटली रेसिपी कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.